येणे इनामदार मिरज. माझा मोबाईल नंबर 9823264030. पूर्वी द्राक्षबाग होती आणि ऊस शेती गेली 15 वर्षे करतो आहे. द्राक्षबागेत धोका होता आणि बदलत्या हवामानामुळं धोकादायक पीक झाल्यानं मी ऊस शेती सुरू केली. पूर्वी 50-60 टन एकरी मिळायचे. ज्या फुटवा आहे तो मोठा जोमदार आणि हे बघितलं तर आता हे दिसतंय फुटवे आहेत ते सगळे जट्या ऊसासारखे मोठे मोठे आहेत आणि एकसारखे आले. मी विचार केला की आपण खोड्या ऊसाच्या बगला फोडतो, तसं जर आपण लागणीत बाळ भरणीच्या ऐवजी बगला फोडल्या तर लागणीच्या बुडक्यातला ऊसाच्या हवा मोकळी राहील आणि जास्त पांढरी मुळी सुटून ऊसाची वाढ चांगली होईल आणि त्याचा परिणाम मला आता दिसायला लागला आहे. थोड्या क्षेत्रात केलं तर ते ठराविक क्षेत्रापुरतंच मर्यादित आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या वेगवेगळ्या प्रकारात विभागल्या गेलेल्या असतात. काही माळरान असतात, काही काळ्या असतात, काही चुनखडी असतात. माझ्या तिन्ही प्रकारच्या शेतात या जमिनी असल्यामुळं मी ते संपूर्ण याच्यात परिणाम कसा दिसतो हे करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रात हे बदल केलेला आहे. नांगर करून रोटर मारला, 5 फुटाची सरी सोडली. लागण करताना फक्त एकरी एक पोतं सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं, बेसल डोस. 5 फुटाची ठेवल्यामुळं भरपूर ट्रॅक्टरनं मशागत करता येते. माणूस लेबरचा प्रॉब्लेम असतो आहे आणि ट्रॅक्टरनं जमिनाची मशागत चांगली होती आणि मुख्य म्हणजे 5 फूट असल्यामुळं हवा खेळती राहून सूर्यप्रकाश भरपूर होतो आहे आणि पानाचा सूर्यप्रकाश तर फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चांगली होते. कांडी लागण केली. पाटपाणी साधारण 30 ते 35% वाढ होईल असा माझा एक अंदाज आहे आणि हा बदल करायला काय हरकत नाही. बाळ भरणीच्या ऐवजी ऊसाच्या दोन्ही बगला फोडल्या आणि 8 दिवस वाळवून पाणी सोडलं तर फार चांगला इफेक्ट मला तरी सध्या आता हे बघितलं तर हे दिसतंय बघा. हे किती जोमदार आहे. ही लावण आहे 4 महिन्याची. 5 फुटाची सरी, कांडी लावण आणि 4 महिन्याचा हा लागण आहे. आज माझ्या डोक्याबरोबर हा ऊस आलेला दिसतोय.